नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत. मोठी बातमी. मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटिसा, पोलिसांकडून अनेकांची धरपकड. पंतप्रधान नरेंद्र मोदींना कांदा प्रश्नावरून जाब विचारण्याची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत. सोसायटीने पीक कर्ज नाकारले. सहाय्यक निबंधाकडे पूरपीडित शेतकऱ्याची निवेदनाद्वारे तक्रार. ई पीक नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांच्या ऑफलाईन पीक नोंदणी करून घ्या. राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निराधारांना अनुदान आता डीबीटी मार्फत मिळणार. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना बँकांचे खाते बंद करणार. 30 मे पर्यंत द्या कागदपत्रे, अन्यथा अनुदान अडकणार. भुईमुग सोडून शेतकऱ्यांनी दिली तीळ पिकाला पसंती. मजूर मिळत नसल्याने निवडला पर्याय. केवायसी केली तरच मिळणार गॅस, अन्यथा कनेक्शन बंद. सबसिडीही नाही. गॅस एजन्सीच्या वतीने ग्राहकांना केवायसी करून घेण्याचे आवाहन. ग्राहकांना एजन्सीवर जाऊन करता येणार केवायसी. 21,000 हेक्टरमध्ये कपाशी. कमळेश्वर तालुक्यात खरीप हंगाम पेरणीचे नियोजन. 1,500 हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार. शेतकऱ्यांना कर्ज. सहकारी बँकांची आघाडी. 875 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट. राष्ट्रीयकृत बँकांचा आडमुठेपणा कायम. ज्वारी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून लूट. हमीभावापेक्षा 1,000 रुपये कमी दराने खरेदी. शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी. दुष्काळी परिस्थितीमुळे भाजीपाल्याचे क्षेत्र घटले. टोमॅटो, हिरवी मिरची खात आहे भाव. उष्णतेमुळे झाले अत्यल्प उत्पादन. मोदींनी दिली कांदा प्रश्नाला बगल. पिंपळगाव बसवंत येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत फक्त साठवणुकीवरच दिला भर. निर्यात बंदीच्या प्रश्नावर मौनच. खाद्यतेल स्वस्त. सोयाबीन 3 वर्षाआधींच्या स्तरावर. 110 रुपये किलो. 3 महिन्यांपासून घसरण. सामान्यांना दिलासा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.